पूर्वी ज्यावेळी ॲग्रोव्हिजनची सुरुवात झाली त्यामागे प्रेरणा ही होती की त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्या करत होते। विदर्भाचा हा विषय आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेला होता आणि आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, वाशिम या 6 जिल्ह्यांमध्ये जास्त होती आणि म्हणून त्याच वेळी अशी झाली की याचं कारण काय आहे। त्यातली अनेक कारणं आहेत। सिंचनाचा प्रश्न आहे, चांगलं बीज पाहिजे, चांगल्या कलमा पाहिजे, तंत्रज्ञान पाहिजे। सगळ्याच विषयाचं आपल्याला ज्ञान पण नाही आहे आणि सगळ्याच गोष्टी आपण दुरुस्त करू शकतो अशा प्रकारचा अहंकार पण नाही आहे। पण एक गोष्ट मी लक्षात ठेवली की हळूहळू आपण एक एक समस्याचा अभ्यास करून ती सोडवत नेली तर प्रश्नाची उकल होत होत हळूहळू प्रश्न सुटतात आणि म्हणून हे प्रयत्न आपण केले पाहिजे। एक उत्तम उदाहरण, एक जैन साधू होते, त्यांनी त्यांच्या भाषणात मला ऐकायला मिळालं की त्यांनी सांगितलं की एका गावामध्ये मोठी आग लागली। फायर ब्रिगेडचे बंब येत होते, अनेक लोक आपल्या घरातून बालट्यातून पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न करत होते आणि या सगळे प्रयत्न करत असताना आग काही विझत नव्हती। तेव्हा एक लहानशी चिमणी ही त्या पाण्यामध्ये आपल्या चोचीत पाणी घ्यायची आणि पाणी त्या आगेवर नेऊन सोडायची, पुन्हा वापस यायची। त्यावेळी तिला एका पक्ष्याने, कावळ्याने विचारलं की तू तर फार मोठी होऊन राहिलीस, तुला काय वाटते का तुझ्या या थेंबाने थोडी आग विझणार आहे, आणि आग विझणार असेल तर त्याच्याकरता मोठ्या ताकदीची जरूरत आहे, तुझी तर काहीच ताकद नाही। त्यावेळी तिने त्याला असं उत्तर दिलं की आग विझवायची आहे त्याकरता सगळेच प्रयत्न करत आहेत, पण ज्यावेळी या आगीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी माझं नाव आग लावणाऱ्यांपैकी नाही तर आग विझवणाऱ्यांपैकी इतिहासात नोंद होईल। आणि ही जी गोष्ट आहे ही याकरता महत्त्वाची आहे की असंच हळूहळू सगळ्यांनी प्रयत्न केले तर आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांमधून ही आग जी आहे ही विझल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे। आणि यामध्ये जेवढं खोलात जायचा प्रयत्न करतो तेव्हा अजून नवीन नवीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात। मगाशी कोणीतरी सांगितलं, मला वाटते त्यांनी सांगितलं की आपण यशापेक्षा अपयशाचा अभ्यास जास्त केला पाहिजे। आता माझ्याकडचा संत्र्याचा बगीचा बरोबर नाही आहे, उत्पन्नही बरोबर नाही आहे, त्यामुळे मी आता माझी पत्नी शेती बघते तर मी दरवेळी माझ्याकडे जेवढ्या गोष्टी बोलतो तेवढे मी प्रयोग करतो। त्यामागे प्रयत्न आहे की आपल्याला शिकता आलं पाहिजे की एक्झॅक्ट फॉर्म्युला काय आहे। आम्ही आमच्याकडे ऑर्गॅनिक शेती सुरू केली आणि माझ्या लक्षात यावर्षी आम्हाला 5 एकरामध्ये 14.5 क्विंटल तूर झाली, एकरी 14.5 क्विंटल म्हणजे जवळपास 74 क्विंटल झाली। मग गावामध्ये आमच्याकडे डाळ मिल होती, मी त्यालाही पण म्हणलं रोजगार मिळाला पाहिजे, त्याला म्हणलं तू आमची डाळ बनवून दे। ही आता ऑर्गॅनिक होती। मग म्हणलं आता मार्केटमध्ये सध्या तुरीचे डाळीचे भाव पण कमी झाले, तर मी पत्नीला असं सुचवलं की याच्यावर भक्ती फार्म आणि तुझं नाव लिही। म्हटलं नाव लिहिल्यावर कमीत कमी त्यातून काही फायदा होईल, कारण लोक ते विश्वासाने विकत घेतील आणि तुला मार्केटपेक्षा 20 रुपये 25 रुपये भाव जास्त मिळेल। मला वाटतं हे शक्य आहे। अडचणी आणि समस्या खूप आहेत। परवा आमच्याकडे टमाटर झाले आहेत चांगले ग्रीन हाऊसमध्ये, सिमला मिरची आहे, सगळ्या चांगल्या भाज्या। आता कांदा आहे, इथे आहे घरी एवढा मोठा कांदा आहे, आणि वांग झालं ते 930 ग्रॅमचं आहे। आणि टमाटर एवढे सुंदर होते की परवा अवधेशानंदजी माझ्या गावात आले होते दापेडाला शेती आमच्या घरी, तर त्यांना एवढे आवडले की त्यांनी टमाटे हातात घेऊन फोटो काढले आपले। म्हणजे बऱ्याचशा गोष्टी कठीण आहे पण प्रयत्न केल्यावर त्या संभव होऊ शकतात। विशेषतः आपल्या इथल्या शेतकऱ्याला समृद्ध झाला पाहिजे, संपन्न झाला पाहिजे,
आणि त्याचं उत्पादन वाढलं पाहिजे आणि उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे याबद्दलचं मार्गदर्शन आपल्या शेतकऱ्यांना मिळालं तर शेतकरी अभ्यासू आहे, जिज्ञासू आहे आणि या स्थितीमध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. यावेळी आम्ही 25-30 लोक, यातले बरेच लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही सगळेजण स्पेनला गेलो होतो. तिथे आम्ही बघितलं जगामध्ये जे जे चांगलं असेल ते आपण शिकलं पाहिजे आणि जे जे आपलं वाईट असेल ते सोडलं पाहिजे. मीच एक शहाणा आणि बाकी दुनिया सगळी चिवटी आहे असं समजून नाही चालत. मुद्दामून हा शब्द वापरला कारण आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की चांगल्या गुणाचं पेटंट कुणाचं रजिस्टर नाही झालं. त्यामुळे आपल्यातला जो शेतकरी चांगलं करत असेल त्याची आपण कॉपी करायला काही हरकत नाही आणि म्हणून आपण मी करतो ते बरोबर आहे या भावनेतून बाजूला झालं पाहिजे. कदाचित आपण करतो ते बरोबर असेल ते कंटिन्यू करू आणि जे आपल्याला लोकांच्या अनुभवातून कळतं ते आपण त्याचा प्रयोग करून बघू. तर या गोष्टीच्या आधारावर आपल्याला आता प्रत्येक पिकाच्या खोलात जाऊन आपल्याला विक्रमी उत्पादन करून प्रत्येक शेतकरी हा करोडोपती झाला पाहिजे हे आपलं मिशन आहे. हे कठीण आहे पण असंभव नाही आहे. मी पुढच्या वर्षी माझ्या शेतीचं उत्पादन 1 करोडच्या वरती जाईल एवढा मला विश्वास वाटतो. माझ्याकडे 1 एकरामध्ये 88 टन ऊस झाला. आपल्याकडे विदर्भात अनेक शेतकऱ्यांनी 100-105 टन ऊसाचं उत्पादन काढलं. हे कोल्हापूर जिल्ह्यात होतं, सांगली जिल्ह्यात होतं, पुणे जिल्ह्यात होतं. त्यामुळे आपल्या इथे पण शेतकरी हा यश मिळवू शकतो ही क्षमता त्याच्यामध्ये आहे. आवश्यकता आहे त्याला या मार्गावर जाण्याकरता योग्य मार्गदर्शन कसं मिळेल, योग्य टेक्नॉलॉजीचा त्याला निश्चित दिशा जी आहे ती कशी कळेल हा खरा मार्ग आहे. 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की पहिली गोष्ट जी मी वारंवार स्वतः लक्षात ठेवतो आणि मी नेहमी सगळ्यांना सांगत असतो की इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल्ड अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस वी नेम इट ॲज नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इनटू वेल्थ इज द फ्युचर. नॉलेजचं कन्व्हर्शन वेल्थमध्ये करणं हे भविष्य आहे आणि हे जे ज्ञान आहे हे आत्ता जेवढ्या लोकांनी प्रेझेंटेशन केलं प्रत्येकाचं प्रेझेंटेशन उत्तम होतं, उत्तम होतं. मी त्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आपल्या इथला यवतमाळ जिल्ह्यातला जे कदम घोष साहेबांच्या ऑफिसमधले हा इथे बसले, त्यांनी एवढं सुंदर प्रयोग केलं, सगळ्यांनीच केलं. आता या सगळ्यांचं ज्ञान जेव्हा आपल्यापर्यंत येईल आणि आपण समजू आणि त्याप्रमाणे आपली शेती करू तर आपलं यश दुपटीने तिपटीने उत्पादन वाढेल, यश मिळेल. आणि म्हणून हे मिळण्याकरता वर्कशॉप होतं. पहिल्यांदा ॲग्रोव्हिजन जेव्हा सुरू झालं तेव्हा रमेश मानकर मला सांगायचे ते बसेस लावा, गाड्या लावा आणि ते मग लोकांना जेवण द्या. आम्ही 2-4 वर्ष केलं. मला लोक बिलकुल नाही, जे यायचे तो येईल, नाही येईल तो नाही येणार. आणि यावेळी मी पहिल्यांदा सांगितलं आपल्याला भीड नाही गोळा करायची आहे. गडकरीजी आगे बढो, हम तुम्हारे साथ है, बाजार बनगे गोळा करा आणि त्याच्या मागे जा, हे धंदा नाही करायचा म्हटलं. आपल्याला फक्त मोजकेच माणसं पाहिजे ज्यांना शिकण्यामध्ये इंटरेस्ट आहे. म्हणून यावेळी फी लावली. कदाचित 250 रुपयाच्या ऐवजी आम्ही 400 रुपये तुमच्यावर खर्च करू. पण जे माणसं शिकणार आहेत तेच आले पाहिजे. जास्तीचे ज्यांना नाही यायचं ते नाही आले तर काही हरकत नाही. आणि मोजक्या लोकांना योग्य शिक्षण, प्रशिक्षण, तंत्रज्ञानाची माहिती देणं आणि त्यातून त्यांनी आपल्याकडे याचा प्रयोग करणं हा उद्देश या आजच्या आपल्या कार्यक्रमाचा होता. तो बऱ्याच प्रमाणात साध्य झालेला आहे. मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आता जे संत्र्याचं आहे याच्यात मी जे शिकलो त्यातले काही मुद्दे फक्त आपल्याला सांगतो कारण मी यातला एक्सपर्ट नाही आहे. पहिली गोष्ट, उत्तम बीजापोटी फळे रसाळ गोमटी. हे बरोबर आहे, पण उत्तम बीज नसेल तर फळे कसे ते काही मी बोलत नाही. म्हणजे आता ब्राझीलमधल्या सांडाचं सिमेंट आणून 2 लिटरच्या गाईला देऊन 20 लिटरची गोरी तयार करणं देशी, या प्रयोगावर आपण आता मोठ्या प्रमाणात काम करतो आहे. म्हणून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की आपल्या नर्सरी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. नर्सरी ज्या महत्त्वाच्या आहेत त्यामध्ये जे
आपण रोपं तयार करणार आहोत, केवळ संत्र्याचेच नाही सगळ्याचे, ते सायंटिफिक असले पाहिजे आणि ते रोगमुक्त असले पाहिजे, ते उत्पादन देणारे असले पाहिजे। त्यामुळे नर्सरी उत्पादकांना माझी विनंती आहे की त्यांच्या नर्सरी त्यांनी अपग्रेड करण्याची आवश्यकता आहे। माझी श्रीधरराव ठाकरे आपल्या महाऑरेंजचं ज्याच्याकडनं आपण एक काम ॲग्रोमध्ये ॲग्रो बिझनेस स्थापन करताना विनंती आहे की तुम्ही एक्सपर्ट लोकांची कमिटी तयार करा आणि हा जो नर्सरी ॲक्ट आहे याला काय सुधारणा पाहिजे तुम्ही मला सांगा, मी लगेच त्या सुधारणा करून देतो। आणि पलीकडे माझी विनंती आहे की केवळ नर्सरी ॲक्टमध्ये आपण असं एवढं करून चालणार नाही, तर प्रत्येक नर्सरीवाल्याला आपण मोठ्या प्रमाणावर सरकारकडनं अनुदान उपलब्ध करून दिलं पाहिजे, त्याची पण जबाबदारी मी घेतो। त्याची लॅबॉरेटरी, त्याचा खर्च, म्हणजे त्याला 2 पैसे मिळालेही पाहिजे आणि त्यामुळे आपल्याकडल्या पहिल्यांदी नर्सरी उत्तम झाल्या पाहिजे। आता त्या नर्सरीमध्ये जे आहे ते सगळं आपल्या तज्ज्ञांनी सांगितलं की कसं रोप आपल्याला मिळेल, तर पहिले उत्तम रोप आपल्याला मिळालं पाहिजे। आता या ठिकाणी इंडो इस्रायलचा उल्लेख झाला, ते मला वाटतं 6x3 मीटरचं होतं। आता पंचबाई साहेबांनी त्यांनी पण चांगलं प्रेझेंट केलं। ब्राझीलमध्ये जे आपलं स्पेनमध्ये जे आम्ही पाहिलं ते 5x2 मीटर आणि एक मीटरचा असेल, 20 फूट, पण त्यांच्या एका एकरामध्ये 340 झाडं होती, बरोबर? आपले ते हेक्टरला त्यांची 820 झाडं एका हेक्टरमध्ये आणि आपल्याकडे किती? 340। तर पहिली गोष्ट अशी आहे की दोन्ही आपण सगळे प्रयोग करूया, जो चांगला असेल तो आपण कंटिन्यू करूया। त्यामुळे पहिली गोष्ट त्यांनी झाडं वाढवली आणि 1 फूट असा उंचीचा आणि 3 फुटाचा बेड तयार केला आणि त्याच्यामध्ये झाड लावलं। ते झाड जे लावलं होतं त्याला एक 1.5 फुटाची प्लास्टिकची त्यांनी काय म्हणतो त्याला आपण नळी, पाईपसारखी, त्यामुळे खाली काही शूट फुटत नव्हते। आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे ते प्रोमिंग आणि ते बोन्सायसारखं वरतूनही कापून खालूनही कापलं। तिथे कुठे मी बांबू नाही पाहिले, संत्र झाड लदबदलेलं होतं आणि त्याचा पहिला परिणाम असा होता की एका एकरामध्ये 47,000 स्क्वेअर फूट जागा येते। मला याकरता माहिती, आम्ही जेव्हा कापूस लावायचो H4 H6 वगैरे, त्यावेळी नानाजी वैद्य म्हणून हिंगणघाटला त्यांनी नेमकर आणला होता कापूस, ते 1.5x1.5 फुटावर लावायचे आणि त्यांचं म्हणणं असं होतं की आपण कमी अंतरावर झाड लावलं तर एका झाडामध्ये जास्त बोंड होऊन आपल्याला जास्त कापूस पिकवता येईल, ही त्यांची थेअरी होती। ती थेअरी तिथे होती आणि त्यामुळे त्या याच्यामध्ये त्यांना मिळणारं उत्पादन जे आहे त्याची क्वालिटी, बाकी ड्रीप आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत। आता आपण ड्रोननी स्प्रेइंग केलं पाहिजे आणि विशेषतः मला असं वाटतं की आपण ऑर्गॅनिक खताचाही पण वापर मोठ्या प्रमाणात केला पाहिजे। उल्लेख झाला, जे काही मी समजलो याचा चमत्कारातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन। आमच्याकडे असंच 0.25 होता, आता वाढला, उत्पादन वाढलं। आमच्याकडे एक भूसुरक्षा म्हणून खत तयार होता, यावेळी 30-40 हजार टन होतं। ते आम्ही सगळं एवढं सगळ्या ठिकाणी सक्सेसफुल आलं की स्पेंट वॉश प्रेस मडमध्ये टाकून ते खत तयार होतं। मी आता नागपूर महानगरपालिकेत घाणपणातून जे मिळतात पार्टिकल त्याच्यावरही एक 40,000 टन हे ऑर्गॅनिक खत तयार करण्याच्या मागे, आणि त्याचं कल्चर जे आणलं ते फरीदाबादच्या इंडियन ऑइल लॅबॉरेटरीतून आणलं आहे। तर आपण आपल्या शेतामध्येही जास्तीत जास्त गांडूळ खत, ऑर्गॅनिक खत, कंपोस्ट हे खत तयार केलं पाहिजे। आणि त्यात 2 आता पद्धती आहेत ज्या बऱ्यापैकी आम्हाला त्याच्यात यश मिळालं। एक म्हणजे आपल्या रशियामधून आमचंही पण मुलांच्या माझ्या एक्सपोर्ट इम्पोर्टची कामं आहेत, रशियात ऑफिस आहे। तिथल्या आमच्याकडे काम करणाऱ्या रशियन माणसांनी एक लिटरची बॉटल आणून दिली आणि ते आणल्यानंतर आम्ही आमच्याकडे परवा अंकुरमध्ये इथे अमरावती रोड त्यांच्या फॉर्मवर दिली
त्यांनी ट्रायल घेतल्या आणि त्यातून ऑर्गॅनिक कार्बन वाढतो आणि त्यांनी त्याचे सगळे ट्रायलचे रिपोर्ट मला पाठवले. आणि दुसरा आपल्या MSME इन्स्टिट्यूटमध्ये आपल्या अमरावतीला वर्मा होते, आपले अध्यक्ष होते, त्यांचा मुलगा दीप वर्मा, चांगला अधिकारी MSMEचा. तो त्यांनी या वर्धेच्या MSME इन्स्टिट्यूटमध्ये मुरकुटे काय आपल्या नाव काय एमगिरी, त्यांनी एक ड्रममध्ये जशा पराठ्या आहेत, तुराट्या आहे, आपण जे निंदन करतो हे सगळं टाकून त्यांनी त्याचा बायोचार तयार केलेला आहे. आणि हा बायोचार जर आपण आपल्या ऑर्गॅनिक खतात टाकला तर मी तुम्हाला विश्वासाने सांगतो हीच आपल्या सक्सेसची मोठी स्टोरी आहे. ऑर्गॅनिक कार्बन जमिनीमध्ये जर विदर्भातल्या प्रत्येक शेतकऱ्याचा 0.75 किंवा 0.80 झाला तर विदर्भाचा शेतकरी हा करोडपती झाल्याशिवाय राहणार नाही, इतकं मी तुम्हाला विश्वासाने सांगतो. आमच्याकडे ऑर्गॅनिक कार्बन वाढला 88 टन ऊस झाला. ऑर्गॅनिक कार्बन वाढला एकरी 14.5 क्विंटल तूर झाले. हे मी स्वतः प्रयोग केला. मी आता माझ्याकडे एक ट्रॅक्टर मोल्डेड मशीन तयार करायला सांगितलं आणि आता उद्या परवा ते मशीन माझ्याकडे येणार आहे. मी म्हटलं सगळ्या ज्या पराठ्या निघाल्या त्या जाळतात तर त्याच्याकडे जा, त्या पराठ्या आपल्या मशीनने बायोचार तयार कर आणि आपण सगळा आपला याच्यात तो वापरू. तर एक म्हणजे जमिनीमध्ये सेंद्रिय खत, ऑर्गॅनिक खत आणि त्याचबरोबर कार्बन, ऑर्गॅनिक कार्बन याला प्राथमिकता दिली पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याकडे पाणी, जमीन आणि पत्ती, पान या तिघांचं सायंटिफिक रीतीने टेस्टिंग झालं पाहिजे. आपल्याला माहिती पाहिजे की आपल्या जमिनीत काय आहे. आला 18 फेक, अरे काय पाहिजे, किती पाहिजे, 10-26 वापर. ते लोक ऐकायला तयार नाही. जे आलं मार्केटमध्ये ते फेकले 2 बोरे 4 बोरे. असं नका करू. शेवटी आपल्याला पाण्याचा नियोजनबद्ध वापर म्हणजे ड्रीप इरिगेशनचं महत्त्व आम्हाला इस्रायलमध्ये कळलं. लोक म्हणले अजूनही पण लोकांना दांडाने पाणी देण्याचा मोठा उत्साह आहे. ते चांगलं आहे जी म्हणते. मी म्हणलं तुझ्या तोंडात एकावेळी 50 लिटर पाणी टाकलं तुझी हालत काय होईल. तसंच झाडांना देखील जीव आहे, त्यामुळे त्याला ठिबक सिंचनाचा फायदा आहे. ग्रोथमध्ये 2.5 पट उत्पन्न वाढतं. त्यामुळे पाण्याचं जसं नियोजन आहे, जमिनीला आवश्यकतेनुसार विशेषतः ऑर्गॅनिक खताचं नियोजन आहे, तसंच आपल्याला एक्सपेंडिचर कॉस्ट कमी केली पाहिजे. हे सोपी आहे की मोठ्या मोठ्या गोष्टी, पण आपल्याला सगळ्या गोष्टी स्वस्त हो झालं तर प्रॉफिट ऑफ मार्जिन वाढणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लिक्विड फर्टिलायझर, ऑर्गॅनिक फर्टिलायझर, केमिकल फर्टिलायझर तुम्ही उपयोग करा. तर आमच्या ते केसापासून अॅमिनो ॲसिड तयार केलं तर आम्ही ते जवळपास काही प्रॉफिट कमवायला नाही सुरू केला, आता पुष्कळ विकल्या जातं. असे तुम्ही उपाय शोधा. तुमचे अनेक असतील काही. कोणी ताक मारते, कोणी कडुनिंबाचा रस मारतो. ज्याला जे यश मिळालं ते ठीक आहे, काही आवश्यक नाही. आपल्याला आपलाच उपाय जो आहे तो ढूंढता आला नाही आला तर मार्केटमध्ये विकत घ्यावं लागेल. आणि म्हणून निश्चितपणे आपण याचा जरूर विचार करा. दुसरे जे मेकॅनाइज इक्विपमेंट आहे याच्याकरता फॉर्मर प्रोड्यूस कंपनी आपण तयार केल्या पाहिजे. आणि त्या फॉर्मर प्रोड्यूस कंपनीचं महाऑरेंजसारखं फेडरेशन असलं पाहिजे. म्हणजे आपल्याला आपण एक कंपनी समजा एक 100 संत्रा उत्पादक सरकारची आहे. मी आत्ताच डॉक्टर बोंडेंना सांगितलं की परवा ऊसाच्या काटणीकरता मी 1000 हार्वेस्टर केंद्र सरकारकडनं मंजूर करून दिले महाराष्ट्र सरकारला. आणि माझ्या डोक्यात आहे की आता पूर्ण हार्वेस्टर आले ते शेतकऱ्यांनाच द्यायचे. त्यांनीच ऊस कापण, त्यांनाच रोजगार. मी आमच्या कारखान्यात 9 आता हार्वेस्टर वापरतो. तर तुम्ही हे आणा, मी सगळ्या मशीन तुम्हाला 50% बहुतेक सबसिडी मिळू शकते. त्या फॉर्मर प्रोड्यूस कंपनीला मी सगळे स्वस्तामध्ये आणतो आणि आपण प्रत्येकजण ते वापरा, किराया घ्या ते सोसायटीमध्ये आणि त्याचा फायदा घ्या. कारण एकच माणूस एवढं नाही घेऊ शकत. आता माझ्याकडे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे, इलेक्ट्रॉनिक बैलजोडी आहे आणि नंतर द्रोण स्प्रेइंग आहे. तर मी आता ठरवलं की आपल्याकडे आहे तर आपल्यापुरतं मर्यादित वेळ आहे, तेवढ्या वेळात माझं काम होतं. मग पडलं आहे तर मी सांगितलं की आपण 2 एकर 5 एकराच्या खालचे 50 शेतकरी निवडू आणि त्याची जमीन बटईवर घेऊ. म्हणजे त्याला सीडपासून सगळं लावू आणि त्याला उत्पादन मिळवून देऊ आणि आपला खर्च जो असेल आणि जुजबी प्रॉफ असेल तो काढू.
तर मी आता यावर्षी पहिल्यांदा 50 एकर, आमची 60 एकर जमीन आहे, मी 50 एकर घेतो आहे। माझी आपल्याला विनंती आहे की आपल्या शेतकऱ्याला जे 2 आणि 5 एकर ते प्रयोग करू शकत नाही। जर तुम्ही फार्मर प्रोड्यूस कंपनी काढली तर तुम्हाला नक्की सांगतो की तुमच्याकडे हे इक्विपमेंट वापरताना कमी पैशात याची उपलब्धता होईल। त्यामुळे मेकॅनाइज ॲग्रिकल्चर करणं आवश्यक आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात फार्मर प्रोड्यूस कंपनी आपण काढली पाहिजे। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे मार्केटिंग। मार्केटिंगमध्ये मी पूर्ण युरोपमध्ये आणि जगात हे ट्रकनी संत्र नेऊन मार्केटमध्ये फेकून विकण्याची पद्धती जगात फक्त एकाच देशामध्ये आहे, त्याचं नाव हिंदुस्थान। ही कुठे नाही आहे। आणि आज ज्यांचं हे जे बोलले आता आपल्या यूपीएलचे बेलगमवार याचे मालक, आज मी मुंबईला त्यांच्या जर्जूबाईंच्याच कार्यक्रमाला चाललो आहे रात्री, तर त्यांची जगामध्ये ते आता काहीतरी 18व्या नंबरचे श्रीमंत आहेत। तर त्यांच्या जगात 187 देशात कंपन्या आहेत आणि योगायोगाने त्यांच्याच कंपन्यामध्ये हे सगळे मशीन डेव्हलप करून चालवता येतात। आम्ही ज्या व्हॅलेन्शियात गेलो तिथे कंपनी यांची चालवत होती, तिथे आम्ही प्लांटला भेट दिली। ते म्हणाले मैं डालता हूं तुम्हारे यहाँ। मैंने बोला अभी मत डालो। बोले क्यों? बोला हमारे यहाँ अभी संतरा इतना नहीं है, नहीं तो तुम डालोगे और तुम्हारा बैंड बजेगा, थोड़ा संतरा बनने दो। तर आपल्याला संत्र्याची क्वालिटी, आपल्याकडे 80% संत्रा क्वालिटीचाच नाही। त्याचं कारण काय ते शोधा। मॅग्नेशियम जायचे की काय वापरलं पाहिजे, क्वालिटी पाणी कसं दिलं पाहिजे, आपल्यापैकी अनेक लोक त्यात यशस्वी आहे। म्हणून 2 गोष्टी, क्वालिटी उत्तम पाहिजे आणि आपलं एकरी उत्पन्न 4 ते 6 टन आहे, तिथे 25 ते 30 टन आहे एकरी। आपल्या सगळ्यांना कमीत कमी आता आपण हे करत असताना सायंटिफिकरित्या आपण जे सगळं शिकलो त्याचा प्रयोग करून माझं एकरी उत्पन्न 20 टनाच्या वरती कुठल्याही स्थितीत झालं पाहिजे असा निर्धार आपण सगळेजण करून द्या। आणि जो 25 टनावर जाईल त्याचा आपण ॲग्रो व्हिजनमध्ये सत्कार करू, त्याला 1 लाख रुपयाचा अवॉर्ड देऊ की हा गेला। जर आपण हे करू शकलो आणि हा आपला जर 25 ते 30 टन झाला तर विदर्भाचा इकॉनॉमिक इम्पॅक्ट किती होईल बघा। आता मी काल धारमध्ये होतो, मध्य प्रदेशमध्ये, तिथले मुख्यमंत्री आणि मी होतो, मला एक शिष्टमंडळ भेटायला आलं। ते संत्रा उत्पादक शेतकरी होते। ते मला काय म्हणाले की आमच्या इथल्या छोट्या संत्र्याला 2 रुपये किलो भाव आहे, तर ते रामदेव बाबाच्या ह्याच्यात आमचा संत्रा विकून द्या। मी म्हटलं बिलकुल विकून देतो, तुम्ही ट्रान्सपोर्टर बघा आणि आता रामदेव बाबा 20 ते 22 रुपये किलो संत्रा घेणार आहे। त्यामुळे तो छोट्या संत्र्याला 10-12 रुपये होता, तो 22 रुपये भाव मिळणार। तुम्ही फार्मर प्रोड्यूस कंपनी तयार करा आणि नाहीतर इंडिव्हिज्युअली ट्रकमध्ये टाकून आणून द्या। इथे आता सध्या बंद आहे, आम्ही तर टाकायला लावला त्यांना एवढा मोठा कारखाना, पण संत्रा नाही भेटला तर ते काय करतील, त्यांना योगासन करायची वेळ येईल। 800 टन पर डे पाहिजे, त्यामुळे त्यांच्यावर योगासन करायची वेळ नाही आली पाहिजे। म्हणून संत्र्याची आपण जास्तीत जास्त लागवड करून उत्पादन वाढवलं पाहिजे। तर त्याला आता 20 ते 22 रुपये भाव मिळणार आहे। एक आपला प्रश्न सुटला। चांगल्या संत्र्याला आता पॅक करून त्याचे पॅकेजिंगचे प्रकार आहे, ब्रँडिंगचे प्रकार आहे की त्या ब्रँडिंगचं जर तुम्ही बरोबर केलं तर ते सुपर मार्केटमध्ये संत्रा पाठवतात, 1 डझन 2 डझन। तर आता आपल्याला संत्रा, आता पण एअरपोर्टवर एक संत्र्याचं, परवा मी जुनगरे साहेबांना सांगितलं की तुमच्या स्टोरेजमधून वर्षभर 1 डझनच्या पॅकेजवाला ब्रँडेड संत्रा आपला एअरपोर्टवर विकला गेला पाहिजे। आणि आताच त्यांना मदर डेअरीकडनं मी 1000 टनाचा ऑर्डर मिळवून दिला। आता सगळं मदर डेअरी संत्रा विकत घ्यायला तयार आहे, एक चांगल्या क्वालिटीचा। ते 1-1 डझन तर तो दिल्लीला न्यायला तयार आहे। ही जर सुरुवात झाली तर मुंबई, दिल्ली, कलकत्ता, चेन्नई सगळ्या स्टोअरमध्ये आपला संत्रा येईल, कोणाचा एक ब्रँड, कोणाचा दुसरा ब्रँड। आणि म्हणून एकाच कंपनीमध्ये त्यांचे 3-3, 4-4 ब्रँड आहे। एकदम चांगली क्वालिटी त्याचा एक ब्रँड आहे, थोडी कमी चांगली त्याचा दुसरा ब्रँड आहे, आणि त्याचा भाव त्यांना चांगला मिळतो। म्हणून मार्केटिंग देखील महत्त्वाचं आहे।
म्हणजे नर्सरी ती महत्त्वाची आहे, नंतर झाडं लावल्यानंतर त्याची नरिशमेंट, त्याचं उत्पादन आणि क्वालिटी याकरता एक भाग आहे, आणि तिसरं झालेल्या संत्र्याची विक्री करून त्याचा पैसा मिळवणं तिसरा भाग आहे. आपण सायंटिफिक रीतीने टेक्नॉलॉजीचा उपयोग करून या सगळ्यांमधून आपल्याला पुढे जायचं आहे. ॲग्रोव्हिजनच्या वतीने पाणी, पान आणि जमीन याचं टेस्टिंग स्वस्तात होईल अशी काही व्यवस्था करायला. आता हे जे गारवे साहेब बोलले इथे, हे दोघे यांचे पती पत्नी डॉक्टरेट आहे, बीटेक झाले आहेत. त्यांची मोठी म्हणजे भारतातली मोठी लॅबॉरेटरी आहे. तर आपण प्रयत्न करू की आपले कृषी विद्यापीठं आहेत, आपल्या अनेक लॅबॉरेटरी आहेत. एखाद्या वाटलं तर आता आपण ॲग्रोव्हिजनची मोठी रेडिसनच्या बाजूला 7 मजली बिल्डिंग बांधतो आहे. तिकडे ॲग्रोव्हिजनचं तिकडे मार्केट आहे, त्याची बिल्डिंग आहे, आणि तिथे आपण अशा 1000-1500 लोक बसू शकतील अशी व्यवस्थेचा कार्यक्रमही करू शकतो. तर तिथे आता लॅबॉरेटरीमध्ये आपण प्रयत्न करतो आहे. कोटकने आपल्याला कापूस टेस्टिंग करण्याची लॅबॉरेटरी करता पैसे दिले आहेत. तसंच आपण संत्र्याकरता किंवा पाण्याकरता, पाणी महत्त्व, आपल्या पाण्यामध्ये खूप क्षार आहेत. माझ्याकडे सगळी जनावरं मरत होती आणि पिकाला ते बीव्हीजीवाले गायकवाड आले, ते म्हणाले तुम्ही एकदा पाणी तपासा. तर पाणी भयंकर खराब होतं. त्यामुळे आपल्या शेतीमधलं पाणी तपासून घेणं, आणि ते जर जास्त क्षारयुक्त असेल तर त्याकरता आपल्याला एक मशीन लावावं लागेल सॉफ्टनरची, आणि पाणी पण चांगलं करावं लागेल. पण ज्या गोष्टी आपल्या हातात आहे त्या आपण केल्या पाहिजे. आपल्या घरी आपण सेंद्रिय खत वाढवलं पाहिजे, गाई म्हशी पाळल्या पाहिजे, शेणखत तयार केलं पाहिजे. आणि आता मदत म्हणून मी सगळे जेव्हा प्रयोग झाले तेव्हा मी आत्ता सांगितलं, आता माझ्याकडे सध्या गाई आहे, तर मी म्हणलं आपल्याकडे शेणखत जास्त आलं तर मी 100 लिटर कमीत कमी मदर डेअरीला आपल्याला रोज दूध द्यायचं आहे. आता 40 लिटर दूध माझ्याकडे येतं. तर मी म्हणलं नाही, आपण ते पहिले करू. मी पण नेपियर ग्रास लावला. तेव्हा मी कुठलीही गोष्ट सांगायच्या आधी तो प्रयोग केला पाहिजे, आपण मग सांगितलं पाहिजे, नाही तर मग लोकांची उद्या अडचण होईल. त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की एका प्रोफेशनल, जे उल्लेख केला यांनी, व्यावसायिक दृष्टिकोनातून गुणवत्ता मेंटेन करून आणि चांगल्या प्रकारच्या नर्सरीचं रोप घेऊन आणि उत्पादन आणि क्वालिटी याच्यामध्ये आपण चांगला रेकॉर्ड तयार करून आणि मार्केटिंगची व्यवस्था करून विदर्भातला प्रत्येक संत्रा उत्पादक हा करोडोपती झाला पाहिजे. आणि हा जर करोडोपती झाला तर मग इकॉनॉमी आपोआप होते. तो घर बांधेल, मग गाडी घेईल, मग घर बांधेल तर कॉन्ट्रॅक्टरला काम मिळेल, लेबरला काम मिळेल, गाडी घेईल तर पेट्रोल पंप चालेल, ड्रायव्हरला काम मिळेल. म्हणजे एकदा हातात पैसा आला की इकॉनॉमी मल्टिप्लाय होते. त्यामुळे आता श्रीधरराव ठाकरेंवर ही जबाबदारी आहे. आता तुम्हाला कोणी एवढं टेक, आमच्याकडे संत्र्याच्या झाडामध्ये खूप चांगला बार आला, वादळ आलं, गळला बार. आता मग मी माझ्या डोक्यात मी म्हणलं आपण बांबूच्या लावू झाडं कंपाऊंड वॉलच्या बाजूला, की ज्याच्यामुळे वादळ आलं तर रोखलं तर जाईल, काही स्पीड थांबेल. मला माहीत नाही होते की नाही होत, करून पाहू प्रयोग. तुमच्यापैकी अनेक लोक नवीन नवीन प्रयोग करतात आणि या प्रयोगातूनच तुम्हाला प्रश्नांचं उत्तर मिळणार आहे. अनेक प्रश्न जे आहेत, ज्यांचे फोन नंबर मिळालेले आहेत, त्यांच्याशी आपण आज प्रश्नोत्तर आणि चर्चा करायला एवढा वेळ नाही आहे, पण आपल्याला अशा प्रकारचं उत्तम मार्गदर्शन मिळेल याची ॲग्रोव्हिजनकडून आपण व्यवस्था करू. श्रीधररावांना विनंती केली आहे मी की नर्सरी ॲक्ट आणि नर्सरीकरता काय इन्सेंटिव्ह सरकारकडून मिळायला पाहिजे त्याची पॉलिसी आपण तयार करू. आपल्यापैकी 10-12 एक्सपर्ट लोक जे असतील त्यांनी याच्यात मदत करा. नर्सरीवाल्या ते मदत करा, घोष साहेबांचे पण सहकार्य घेऊ. आणि आपण येणाऱ्या काळामध्ये आपल्या जे मिशन आहे की एका एकरामध्ये कमीत कमी 20 ते 25 टन संत्रा आपल्याला काढायचा आहे. पहिल्यांदी आपण आपल्याच कलमांवर प्रयोग करू, मग त्याचबरोबर तुम्हाला कोणी व्हॅलेन्शिया आहे, काही दुनियाभरचे आहे, सगळ्यांनी सांगितले, काही तेही लावून पहा. जे जे चांगलं नाही ते गाजराची पुंगी आहे, वाजवा खाऊन घ्या, सोडून द्या ना. जी टिकली ती वाजवत राहा. जे चांगलं असेल ते स्वीकारू. आपल्याला आज काही माहिती नाही कोणतं चांगलं आहे, पण उत्पादन वाढवायला आपल्याकडे जी असेल त्याचे टेक्निक सगळीकडे सारखे आहेत. आणि त्याचबरोबर जात जी आहे त्याची जबाबदारी
सरकारी धोरण, जात डेव्हलप करणं, सायंटिस्ट, त्यांचे प्रयोग, रिसर्च हे जे आहेत हे आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत ॲग्रोव्हिजनच्या मार्फत पोहोचवूया. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली, माझी घोष साहेबांना विनंती आहे की जेवढ्या नर्सरी आहेत आपल्याकडे विदर्भात, त्या संतरा नर्सरी आहेत, त्यांचा तुम्ही आप एक वर्कशॉप करिए और उस वर्कशॉप में आप तैयार करने के बाद आपके साइंटिस्ट को भी इन सब नर्सरी जो महाराष्ट्र सरकार ने रजिस्टर की है उनको विजिट करने के लिए भेजिए और इस नर्सरीज का भी परफॉर्मेंस ऑडिट करिए और मुझे रिपोर्ट दीजिए, क्योंकि ये नर्सरी ठीक चलनी चाहिए. उनकी अड़चनें जो होगी वो हम सुलझाएंगे और वो क्वालिटी कलम तैयार करेंगे तो ही हमारा यह सपना पूरा हो सकता है. एक अच्छे मिशन का एक अच्छी शुरुआत बहुत ही अध्ययनशील वृत्ति से और जो नॉलेज है वो सब आपके तक पहुंचाने के लिए बहुत अच्छे प्रेजेंटेशन हुए. जिन्होंने प्रेजेंटेशन किए उनको भी मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूं और ये ऐसे ही अनेक विषयों पर हम अध्ययन करके फिर प्रयोग करिए और धीरे धीरे सोशल मीडिया ग्रुप में आप जाइए, उसी से उनको भेजिए कि मेरा ये प्रश्न है, वो जवाब देंगे. आज के लिए सोशल मीडिया बहुत स्ट्रांग बनी है. एक जगह भाषण दिया तो तुरंत बाहर निकलने तक 1.5 लाख 2 लाख 3 लाख लोग सुनते हैं. मुझे तो 3 लाख रुपए महीना मिलता है. यूट्यूब ने गोल्डन डिश दी मुझे. मैं मीडिया इतना टेक्नोलॉजी सेवी नहीं हूं. तो टेक्नोलॉजी का उपयोग करके अब हमको, जैसे हमने ब्राजील की फिल्म आपको बताई, तो आपको जैसा अनुभव हुआ कि जैसे आप भी ब्राजील में जा रहे हो और देख रहे हो, तो धीरे धीरे सोशल मीडिया का ग्रुप महा ऑरेंज का सीधे रहो आप तैयार करिए और जितने लोगों के मोबाइल नंबर है उसका ये महा ऑरेंज मोबाइल का आपका ये करके बाकी सब फार्मर प्रोड्यूस कंपनी को लेकर एक की सक्सेस स्टोरी दूसरे को पते होगी, उसके फोटोग्राफ्स वो देखेगा. ऐसा एकमेका सहाय्य करूं अवगे धरू सुपंथ. इसी से निश्चित रूप से हमारे उद्दिष्ट को हम पूरा करेंगे. इसी विश्वास के साथ मैं अपनी बात को समाप्त करता हूं. धन्यवाद साहेब. खूप नमस्कार. मी तुमच्याकडे एक मिनिट आपण स्पेनची हे फिल्म पाहिलेली आहेत. स्पेनच्या फिल्ममध्ये झाडं 8 फुटाचेच दिसले असेल तुम्हाला सगळ्यांना. इथून काहीतरी घेऊन गेलं पाहिजे आज आपण. माझी विनंती एवढीच आहे की तिथं आपण झाड लावतो, स्पेनमध्ये झाड तयार करतात म्हणजे ते फळासाठी तयार करते. आपण आपली ड्युटी म्हणून लावून देतो, नंतर आपल्याकडे फक्त झाड इंधनाचं